तर नमस्कार भावांनो आणि साहेबांच्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि आज आपण ब्लॉगची सुरुवात डायरेक्टली केली आहे आपली लोकेशन 2 वर। आणि आपली लोकेशन 2 बघू शकता तुम्ही। आणि आज आपण या लोकेशनवर एक्सरसाइज करणार आहोत। तर आपल्यासोबत जुडलेले आहेत आज नवीन फॅमिली मेंबर्स। तर बघू शकता तुम्ही त्यांना। ए बघा, कोण आहे तू? हा बघा, एक तुझं नाव काय रे बाळा? अरे चेहरा दिखाओ ना अपना, क्यों सर मार रही हो? आणि तुझं? कृष्णा। आणि तू? वैभव। आणि अरे आदित्य। आणि बघू शकता आपल्यासोबत आज कोण आलेले। आपल्यासोबत आलेले 15 दिवस आमच्यासोबत न बोलणारा व्यक्ती, तो म्हणजे गणेश दादा। आणि गणेश दादाला बघू शकता, हा बघा गणेश दादा, इकडे बघा। तो बोलला करत येतो आता। तो खूप मेहनत करतोय आता, त्याला गोळा फेकायचा आहे ना, म्हणून तो मेहनत करतोय। आणि आपल्यासोबत तो 15 दिवस बोललेला नव्हता, कारण त्याला अबे साले, की त्याला आपल्या बोलण्याचा राग आलेला होता, आणि ते कारण मी सांगू नाही शकणार। तर बघा, गणेश दादांनी डायरेक्ट झोपून घेतलं। गणेश दादा। आणि आता गणेश दादा आपल्यासोबत 2 शब्द बोलतील। गणेश दादा, तुम्ही आमच्या सोबत 15 दिवस बोलले नाहीत, तुम्हाला कसं वाटलं? तर मला लय बोगस वाटलं गाईस, त्याच्यामुळे माझी few moments later. मी रोहित दादा लिले दादांची यांच्याशी बोलत नव्हतो 15 अच्छा. दिवस, त्याच्यामुळे मला खूप ठीक आहे, समझ गया. तर मी आता त्यांच्याशी बोलायला लागलो। रोज त्यांच्या संग प्रॅक्टिस करेल। तर आता मी त्यांच्याशी रोज प्रॅक्टिस करेल। तर मी आता तर भावांनो, गणेश दादा दादाचं मनोगत व्यक्त झालेलं आहे। आणि तो माझा चुलत भाऊ आहे, पण सख्यापेक्षा कमी नाही। मला पण तो खूप जीव लावतो, आणि मी पण त्याला जीव लावतो। रोहित भाऊ पण मला लय जीव लावतो भाऊसून। तर गाईज, चला आता आपण पण एक्सरसाइज करू। बघत राहा ब्लॉग आवडल्यास सबस्क्राईब करा। कुछ किस कुछ कर केर कुर कुल केल कुर कुछ किस कुछ कर केर कुर कुल केल कुर Kapıda ip kaptı, kaptı. arkada altar kar var kırkada kırga तर गाईज, आजचे आपले सगळे एक्सरसाइज कंप्लीट झालेले आहेत, आणि अंधार पण पडलाय आज। तर चला मग आता घरी जाऊ। आणि ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला जाऊया आता घरी। बाय गाईस।